गटविकास अधिकारी म्हणजे हे शब्द हे अक्षय चांगला आहे लोकांची होणारी लूट आणि शाळेतून फाटलेली दुकानं या विरोधात आम्ही जी हे करतो त्या संदर्भात आम्हाला काल चोपडे साहेब येऊन भेटून गेले। काल त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीत। त्यांनी आम्ही त्यांना जेव्हा भेटलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्हाला GR माहीत नाहीत, आम्हाला कुठली कारवाई आम्ही करत नाही, आमच्याकडे माणसं नाहीत, तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या। काल आम्ही त्यांना जाब विचारला असता त्यांनी कुठल्याही गोष्टीची उत्तर दिले नाहीत। त्यांना आम्ही कंप्लेंट दिली होती, त्या कंप्लेंटचा अहवालसुद्धा त्यांनी निर्दोष आहे म्हणून सांगितलं आम्हाला। म्हणजे अशा प्रकारे फार खोटं वक्तव्य ते करून गेलेत। आता तो अहवाल निर्दोष असताना त्यांनी आज दुसरी कमिटी बसवली। आम्हाला ते कारण समजलं नाही, जर अहवाल तुमचा निर्दोष आहे तर तुम्हाला कमिटी कशाला बसवावी लागती? काहीच कारण नव्हतं कमिटी बसवायचं। आज ती कमिटी जाऊन आज त्यांचा अहवाल येईल आणि जर तो अहवाल जर सदोष असला तर मग गुन्हे कोणावर दाखल करायचे? ज्यांनी निर्दोष केले दिली त्यांना का ज्यांनी सदोष केले त्यांना? आणि यावर कारवाई होणार का? आणि या महाराष्ट्राची लूट थांबणार का? महाराष्ट्राची पाल्यांची लूट थांबलीच पाहिजे आणि जे तो पण थांबत नाही तो आम्ही उपोषण थांबवणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमची दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल काय असेल तुमचं? यापुढे उपोषण दखल नाही घेतली तर आम्ही साखळी पद्धतीने आणखी उपोषण करते वाढवू आणि उद्या परवा दिवशी आम्ही आत्महत्याचा इशारा देत आहोत।